चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. सीमा भागातील मराठी पाठ्यपुस्तकांच्या विषयाला चालना. सीमा भागातील मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके मिळण्याच्या संदर्भातील विषयाला चालना मिळाली आहे. मराठी पाठ्यपुस्तके वेळेवर न मिळणे आणि अप्रत्यक्षपणे कन्नड भाषेची सक्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या समवेत विविध केंद्रीय आणि राज्य पातळीवर याबाबत तक्रार दाखल केली होती. भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी युवा समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता कर्नाटक सरकारचे शिक्षण खाते आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर अधिकृत पत्रव्यवहार सुरू झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जून 2026 मध्ये बेळगाव येथील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे एक सविस्तर निवेदन सादर केले होते. बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक पब्लिक स्कूल्समध्ये वर्ग करण्यात आलेल्या मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमाची पुस्तके उपलब्ध नसणे आणि सर्व शाळांमध्ये मूल्य शिक्षण विषयाची पुस्तके मराठीत न मिळणे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या संदर्भात भाषिक अल्पसंख्याक मंत्रालयाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती. बिम्स रुग्णालयाला सर्व्हर डाऊनचा फटका. बिम्स मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात गुरुवारी सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. नोंदणी, तपासण्यांची बिले आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने रुग्णालय परिसरात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 8 वाजल्यापासूनच सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे नोंदणी केंद्र आणि बिलिंग काउंटरवरील कामकाज ठप्प झाले. सीटी स्कॅन, रक्त तपासणी, शुगर टेस्ट, एक्स-रे, इको यांसारख्या विविध तपासण्यांसाठी आधी बिल भरणे आवश्यक असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. 4 ते 5 तास रांगेत उभे राहूनही बिल भरता येत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. उपचाराआधी बिल अनिवार्य आहे, पण सर्व्हरच बंद असेल तर रुग्णांनी काय करायचे? या विलंबामुळे रुग्णाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. विविध मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा. आरोग्य विभागाशी संबंध नसलेल्या कामांची जबाबदारी आशा कार्यकर्त्यांवर टाकण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील आशा कार्यकर्त्यांनी गुरुवारी कन्नड साहित्य भवन येथे बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करून जात व उत्पन्न प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण करण्याचा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी केली. आशा कार्यकर्त्या या ग्रामीण आणि शहरी आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. गर्भवती महिला, बाळंतिणी, नवजात बालके, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, पोषण आणि घराघरातील आरोग्य सेवा अशा अनेक जबाबदाऱ्या त्या दररोज पार पाडत आहेत. मात्र आता जात व उत्पन्न प्रमाणपत्रांचे घराघरात जाऊन वितरण करण्याचे काम आशा कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आले आहे. या अतिरिक्त कामासाठी सरकारकडून कोणतेही मानधन, प्रवास भत्ता किंवा इतर सुविधा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे नियमित आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच गेल्या 2 वर्षांत विविध आंदोलने करूनही आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सरकारने आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून अन्यायकारक आदेश मागे घ्यावेत, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. जीवनविद्या मिशनच्या वतीने रविवारी गुरुपौर्णिमेचे आयोजन.
श्री सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै उपस्थित राहून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेचे ज्येष्ठ प्रबोधनकार शंकर बांदकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। बेळगाव येथे रविवारी होणाऱ्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधन होणार आहे। या कार्यक्रमाला बेळगावसह गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज येथील नामधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यशस्वी व्हाया विषयावरही श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, असेही बांदकर यांनी सांगितले। जीवन विद्या मिशनचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिर्जे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते। आम्ही हे कार्य करत असतो आणि हे 40 वर्ष कार्य आमचे हे सर्व सद्गुरूंचे जे नामधारक जे आहेत ते अगदी निरपेक्षपणे हे कार्य करत असतात आणि त्याचाच हा उत्सव स्वतः प्रल्हाद पै येऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। जीवन विद्या नावाचं जे तत्वज्ञान आहे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेलं आहे, निसर्गाच्या नियमावरती अधिष्ठित असलेलं माणूस सुखी करणं आणि सद्गुरूंचा जो संकल्प आहे की हे जग सुखी व्हायला पाहिजे आणि आपलं भारत हे राष्ट्र सर्व प्रगत राष्ट्रांच्या पुढे जावं, हा त्यांचा संकल्प आहे। आणि ह्या संकल्पापोटी आम्ही सर्व आपल्या बेळगावकरांना आमंत्रित करत आहोत की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं, त्याचा आनंद घ्यावा, ते ज्ञान घ्यावं आणि आपला संसार, प्रपंच, परमार्थ सुखाचा आणि आनंदाचा करावं, ही आपल्याला सर्वांना विनंती। गोकाकजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू। गोकाक तालुक्यातील कोन्नूरजवळ गुरुवारी परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 4 वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मूल गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हिरकलहून गोकाककडे येणाऱ्या बसची गोकाक फॉल्स येथील कोन्नूरकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली। या अपघातात सैफ मुल्ला, त्यांची मुलगी सिजा मुल्ला आणि इम्तियाज बडगाव यांचा जागीच मृत्यू झाला। दुचाकीवरील जिहान शाहरुख कुर्चीकर हा मुलगा गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर बसचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला। मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेत 36 लाख मतदारांचा सहभाग। जिल्ह्यात सुरू असलेली विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। एकूण 41.7 लाख मतदारांपैकी 35.88 लाख मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली। गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात आतापर्यंत 88% अर्ज प्राप्त झाले आहेत। पडताळणी दरम्यान 5.13 लाख मतदार अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मृत असल्याचे आढळून आले आहे। त्यांची यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली असून त्यामध्ये काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सध्या 4,455 अर्जांचे डिजिटल रूपांतरण करण्याचे काम प्रलंबित असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत। मतदार माहितीच्या मॅपिंग प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्याने मतदारांच्या नावांमधील चुका दुरुस्त करण्याबाबत बूथ लेव्हल ऑफिसर्स यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। SIR प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर पडताळणी सुरू असून राजकीय पक्षांच्या हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले। याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।